धडगावमध्ये 2 बनावट डॉक्टरांवर गुन्हे दाखल, अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, औषधे जप्त। धडगाव तालुक्यात बनावट डिग्री व प्रमाणपत्रांच्या आधारे अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या 2 व्यक्तींविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात स्वतंत्रपणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या कारवाईमुळे तालुक्यातील बोगस डॉक्टरांचे जाळे उघडकीस आले असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलण्यात येत आहेत। तालुका वैद्यकीय अधिकारी कांतीलाल शिवाजी पावरा वय 50 यांनी दोन्ही प्रकरणात फिर्याद दिली आहे। पहिला गुन्हा काकडदा गावात कारवाई। पहिल्या प्रकरणात आरोपी तपसकुमार लक्ष्मण सरकार, मूळ रहिवासी पश्चिम बंगाल, सध्या राहणार काकडदा, तालुका धडगाव, याने कोणतीही वैद्यकीय पात्रता नसताना बनावट डिग्रीच्या आधारे रुग्णांवर उपचार केल्याचे निष्पन्न झाले। दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12:24 काकडदा गावातील एका घरात तो अवैध वैद्यकीय व्यवसाय करत असताना पोलिसांनी छापा टाकला। यावेळी 58,546 किमतीची औषधे व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले। दुसरा गुन्हा धडगाव शहरात डीडीसी बँकेसमोर। दुसऱ्या प्रकरणात आरोपी कांतीलाल सुरेश सोनोने वय 50 राहणार वडफळ्या, तालुका धडगाव, हा धडगाव शहरात डीडीसी बँकेसमोर बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करताना आढळून आला। ही घटना दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 4:35 उघडकीस आली। या ठिकाणाहून 11,551 रुपये किमतीची औषधे व वैद्यकीय साधने जप्त करण्यात आली। कायदेशीर कारवाई। दोन्ही प्रकरणात धडगाव पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा रजिस्टर क्रमांक 3/2026 व 4/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 318(3), 319(2), 336(2), 340(2) तसेच वैद्यकीय व्यवसाय अधिनियम कलम 33(अ), 35, 36 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण नानाभाऊ सैंदाणे व पोलीस हेड कॉन्स्टेबल डेव्हिड मगन पाडवी हे करत आहेत। या कारवाई दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दत्ता पवार व पोलीस निरीक्षक राजेंद्र एच जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती शांत असून अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई करण्यात येणार आहे। आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार। नमस्कार।